सुरुवात करूया एका महत्त्वाच्या बातमीने। बारामतीमध्ये शरद पवार, सुप्रिया सुळे आणि सुनेत्रा पवार एकत्र आलेले आहेत। विद्या प्रतिष्ठानमध्ये असलेल्या नमो महारोजगार मेळाव्यासाठी हे तिघेही एकत्र आलेत। मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री बारामतीमध्ये येणार आहेत। कार्यक्रम सुरू होण्यापूर्वी पवार कुटुंबीय या ठिकाणी आता उपस्थित आहेत। मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांचं स्वागत पवार कुटुंबीय करणार आहेत। आपण पाहतोय आज बारामतीमध्ये नमो महारोजगार मेळाव्याचं आयोजन करण्यात आलेलं आहे आणि मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री या ठिकाणी पोहोचणार आहेत। त्यांच्या स्वागतासाठी पवार कुटुंबीय आता त्या ठिकाणी पोहोचले। बारामतीमध्ये शरद पवार, सुप्रिया सुळे आणि सुनेत्रा पवार एकत्र आल्याचं पाहायला मिळालं। विद्या प्रतिष्ठानमध्ये हा नमो महारोजगार मेळावा आयोजित करण्यात आलाय आणि यासाठी हे तिघेही एकत्र असल्याचं पाहायला मिळते। बारामतीमध्ये आज नमो महारोजगार मेळावा होतोय आणि या मेळाव्याला मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री येत आहेत। त्यांच्या स्वागताची तयारी करण्यात आली आहे। काही वेळापूर्वी अजित पवारांनी सुद्धा या विमानतळावर ते दाखल झालेले आहेत। आताची महत्त्वाची बातमी आपण पाहतोय, अजित पवार विमानतळावर दाखल झालेत। याचाच आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी मंगेश कसरे यांनी। पाहूयात। बारामतीत आज नमो महारोजगार मेळावा होता। या मेळाव्याला मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री काही वेळात विमानाने येत आहेत। मी सध्या बारामती विमानतळावर आहे। आपण या ठिकाणी पाहू शकता, हे या ठिकाणी अनेक नागरिक पदाधिकारी त्यांच्या स्वागतासाठी आलेले आहेत। काही वेळापूर्वीच राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार देखील विमानतळावर पोहोचले आहेत। त्याचबरोबर माजी मंत्री विजय बापू शिवतारे देखील या ठिकाणी आलेले आहेत। आपण या ठिकाणी पाहू शकता, या ठिकाणी काही वेळातच विमान येणार आहे। यांच्या स्वागताची तयारी जी करण्यात आली, या ठिकाणी रेड कार्पेट देखील टाकण्यात आलेलं आहे। या ठिकाणी आल्यानंतर मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री हे नमो महारोजगार मेळाव्याचे उद्घाटन करणार आहेत। मंगेश कचरे, साम टीव्ही न्यूज, बारामती।